चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत रील स्टार आणि यूट्यूबर टिनू बागल म्हणून त्यांची सोशल मीडिया आयडी आहे. काय सांगाल की आपण जी काय सोशल मीडियामध्ये एंट्री केली किंवा आपला जो काय प्रवास आहे आतापर्यंतचा हा कशा पद्धतीनं सुरुवात झाला किंवा आपण कशा पद्धतीने चालू केलेला आहे? पहिली गोष्ट मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे ना कोणता चांगला कॅमेरा होता किंवा चांगला फोन होता. सुरुवात जेव्हा पण आम्ही केली एकदम सोपं. मला एक व्हिडिओ एका मैत्रिणीने बनवलेला, तिचा व्हिडिओ मला खूप आवडला. मग मी तिला विचारलं कसं केलं, काय केलं. मग मी एक व्हिडिओ बनवला, अपलोड नाही केला, सेव्ह केला आणि माझ्या व्हॉट्सअपला ठेवला आणि तो सगळ्या ग्रुपमध्ये एकामेकाला पसरवला आणि जरा कॉमेडी व्हिडिओ होता तो. आणि मी एवढी घाबरले 15 दिवस काय स्कूलला गेले, कॉलेजला गेलेच नाही त्यावेळेस. म्हटलं की बाबांनो, परत मी जायचे कधी 10-12 दिवसातून गेले, सगळी परत म्हणायची ह्या पोरगीचा व्हिडिओ आहे, चांगला व्हिडिओ आहे, तिथे छान बनवते वगैरे वगैरे. म्हटलं अशी पण नावं ठेवते ती, तशी पण नावं ठेवते ती. मग मी एक आयडी बनवली आणि आयडीला नाव दिलं नव्हतं, कारण की माझे भाऊ माझ्यापेक्षा एक 13 वर्षाने मोठा आहे, एक आहे तो 15 वर्षाने मोठा. आणि मी माझ्या मम्मी पप्पांची एकदम नाही का लग्नाच्या 25 वर्षानंतर झालते. मग त्यामुळं घरात लाडकी आणि मेन म्हणजे माझा टॉर्चर खूप होता, इकडून पण टॉर्चर तिकडून पण टॉर्चर. आयडी कुणाला सापडाय नको म्हणून आयडी काढली खरं. आणि माझे बघता बघता 30,000 फॉलोअर झाले एकाच महिन्यामध्ये टिकटॉकला. मग सगळे म्हणायचे की दिदे तुझं नाव काय, नाव काय. मग टिनू माझं निकनेम आहे आणि बागल मी स्पेलिंग चुकवलंय, ती बागल माझ्या एकटीच बागल असेल माझ्यामध्ये, कुणाला आयडी गावणे. आणि बघता बघता 1.5 महिन्यामध्येच माझी आयडी सापडली. तोपर्यंत माझे 60,000 फॉलोअर झालेले होते. त्यांना मेन म्हणजे 2-3 प्रकारची माणसं असते ती, ज्याच्यावर जास्त बंधनं लागते तिथे ओझ्याखाली तो माणूस चुकीचा पाऊल उचलतो म्हणजे उचलतो. पण ज्याला जिथं सूट भेटल्या ना, तो माणूस चुकीचा वागायचा विचार सुद्धा करू शकत नाही. ज्याला बिघडायचंय ती घरात बसून बिघडू शकते, ज्याला चांगलं वागायचंय ती जग फिरून येईल, पण कधी त्याचा विचार वाईट येणार नाही. कारण संस्कृती ही तोंडानं दाखवून द्यायची नसते, माझ्या मते आचरणात आणायची असते. मी बघा ही केलं, मी देवधर्म करतोय, मी किती भारी माणूस आहे. प्रत्येक जण आपल्याविषयी चांगलंच सांगतं, कोण आसपासला नाहीये. आपण आरशासमोर बघतोय आणि तेव्हा आपण निष्पाप आहे, निर्मळ आहे, त्याला म्हणायचं खरा माणूस. ऍक्च्युली मला क्रिएटिव्हिटी आवडते पहिल्यापासून. मला नवीन नवीन गोष्टी करायला, नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करायला हे मला खूप आवडतं. तर मी लिहिते पण, वाचन पण करते. आणि मला जी गोष्ट समजल्या मी त्याला माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं दुसऱ्या माणसाला कसं समजू शकते, किंवा मला असं वाटते मी ज्या चुका केल्या त्या पुढच्या माणसानं करू नये. आणि खूप सारे हजारो लोक माझ्याकडून प्रेरणा सुद्धा घेतात, त्यांना माझा साधापणा आवडतो. आणि आमचं कनेक्शन सोशल मीडिया पुरतं लिमिटेड नाही आहे. आता माझ्या क्वीन हॉटेलला 1.5 महिना झाला आहे आणि अक्षरशः लेंगरसारखं गाव असं आहे की राजस्थानमध्ये गुलाबाचं फुल कसं लावावं आणि ती चांगल्या पद्धतीत फुलावं असं इथं चालू आहे. 1-1.5 महिन्याच्या आतमध्येच आता माझं विट्यामध्ये दुसरी शाखा पण बनते. तर सोशल मीडियाचा खूप सपोर्ट आहे.